विषयाची आपल्याला कल्पना आहे। या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आतापर्यंत ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलोय, अगदी 90 वर्षाचे काही भेटले, एक दोन ठिकाणी तर 90च्या पलीकडे ज्यांची वय आहेत असे सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती। साहजिकच आहे, मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे। तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण अवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो। यावेळेला आकृत झालं, पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी बांधारे वाहून गेले, शेत जमिनी वाहून गेल्या, इलेक्ट्रिक पोल बिल म्हणजे जमीन खरडून गेली, सगळं आयुष्य वाहून गेलं। अशा संकटात शेतकरी सापडलाय। एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही। सरकार हमी भाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं। मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात। यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही, संपूर्ण जमीन खरडून गेली, घरदारं वाहून गेली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।